नमस्कार मित्रांनो, मी आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष आडे। आज आपण बघत आहात की राजकीय वर्तुळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, खूप मोठी घडामोड झालेली आहे। राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधले होते। आज महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहेत आणि हा निकाल लागलेला आहे। खूप 2-3 वर्षांपासून जे आहे, गेल्या 1-2 वर्षांपासून या निकालाकडे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष होतं की निकाल काय लागणार आहे, सत्ता राहणार आहे का नाही, सत्ता टिकणार आहे का नाही, याकडे खूप आतुरतेने लोक वाट बघत होते आणि तो दिवस आज आलेला आहे आणि निकाल सुद्धा लागलेला आहे। आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे राजकीय समीक्षक, राजकीय विश्लेषक म्हणून प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे सर आपल्यासोबत आज आहेत। गेल्या 25 वर्षापासून संत रामदास महाविद्यालय या ठिकाणी राज्यशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापनाचं ते काम करत आहेत। विद्यार्थी प्रिय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ते परिचित आहेत। त्याचबरोबर MPSCच्या समितीवरती कित्येक वर्ष सरांनी काम केलेलं आहे। आज आपण या राजकीय वर्तुळात जे काही बदल झालेले आहेत आणि जे काही निकाल लागलेला आहे याविषयी आपण सविस्तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर। आपलं प्रेरक गुरु या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। थँक्यू व्हेरी मच सर। खरं पाहिलं तर सर, आज राजकीय वर्तुळामध्ये इतका मोठा बदल झालेला आहे, घडामोड झालेली आहे आणि ज्या निकालाची आज गेल्या 1-2 वर्षापासून लोक आतुरतेने वाट बघत होते आणि तो निकाल राहुल नार्वेकर यांच्या मदतीने असेल, त्यांच्या सहकार्याने असेल, हा निकाल आज जो जाहीर झालेला आहे, या निकालाची काय पार्श्वभूमी आहे आणि हा निकाल खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने लागला, याच्यामध्ये एकतर उद्धव ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, दोघा गटांची खूप मोठी रस्सीखेच होती। बरोबर आहे। आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हा जो आहे तो पुढे जो खटला होता चालू होता आणि आज तो निकाल लागलेला आहे। तर जेव्हा हा निकाल लागला तर या निकालाच्या वेळी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया काय दिली याबद्दल आपण एक राजकीय विश्लेषक, राजकीय समीक्षक म्हणून आम्हाला याच्या संदर्भात एक माहिती द्यावी। खरं तर सर, तुम्ही तुमचं जे YouTube चालवता आणि त्याला चांगला उदंड असा प्रतिसाद आहे। आज जी मुलाखत घेतात त्याबद्दल मी आपल्या आणि आपणही हिंदीचे चांगले जाणकार प्राध्यापक आहात, अत्यंत हुशार प्राध्यापक आहात आणि आपलाही चांगला नावलौकिक आहेत, त्याबद्दल आपण जी मुलाखत घेता त्याबद्दल आपले सर्वप्रथम धन्यवाद। आपण जो आत्ताच जो प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी ची प्रतिक्रिया काय याच्या संदर्भात, हा निकाल लागल्यानंतर साहजिकच आहे त्यांची जी प्रतिक्रिया, त्यांना जे अपेक्षित होतं की कोर्टाने जे डायरेक्शन दिलं होतं त्या पद्धतीने निर्णय लागेल, पण त्याच्या उलट मात्र हा निर्णय त्यांना आलेला आहे आणि एक जबर धक्का उद्धव साहेबांना याच्यामध्ये बसलेला आहे, साहजिकच बसलेला आहे। नक्कीच नक्कीच। आणि उद्धव साहेबांनी असं सांगितलं की जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुलजी नार्वेकर यांच्यावरती टीका केलेली, घणाघात केलेला आहे। आणि तो घणाघात असा की ते असे म्हणाले की तुम्ही म्हणजे 2-3 पक्ष बदललेत आणि पक्ष बदलण्याचं गाईड्स, मार्गदर्शन म्हणून हा निर्णय, त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी त्याकडे बघितलेला आहे। कुणालाही वाटतं की बाबा पक्ष बांधणी करत असताना पक्षप्रमुखाला वाटत असतं की जेव्हा पक्षच आपला हात जात आहे तर त्याबद्दल साहजिक आहे की दुःख कुणाला होणार नाही, आहे का नाही। मग त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण जे काही म्हटलं की त्याबद्दल आपण तेच सांगा की त्यांचं काय मत होतं, की त्यांना काय वाटलं। ते या निर्णयावर खुश नाहीयेत। विशेषतः राहुल नार्वेकरनं जे सुयोग बुद्धीनं जो निर्णय घ्यायला हवा होता त्या पद्धतीने निर्णय घेतला नाही असं अपेक्षित होतं। कारण सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन होते की पक्ष संघटना महत्वाची आहेत, अगदी बरोबर, पक्ष संघटन महत्वाचं आहे। विधिमंडळातला जो हे आहेत पक्ष आहेत तो महत्वाचा नाहीये, विधिमंडळाचे जे सदस्य आहे, विधिमंडळाचा जो पक्ष आहे तो महत्वाचा नाहीये, पक्ष संघटन जे महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे। पण त्याच्या उलट निर्णय दिलेला आहे। बरं, निर्णय उलट झाल्यानंतर आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील का जावं त्यांनी? साहजिकच कारण ते त्या निर्णयावरती खुश नाहीयेत आणि आपला निर्णय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे झालेला नाही, म्हणून मला असं वाटतं की ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि न्यायाची मागणी करतील। शेवटी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा अंतिमता नाहीये, ते ट्रिब्युनल म्हणून एक प्रकारचा आता कार्य करू लागलेला आहे। कारण याच्यानंतरचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा अंतिम असेल, कारण सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निर्णय येईल तो सर्व देशातल्या उच्च न्यायालयावर आणि ट्रिब्युनलवर बंधनकारक राहील। पण हा जो निर्णय आहे ते एखाद्या घटक राज्य यांचं उदाहरण घेऊ शकेल
पण घटक राज्याचा निर्णय हा जो विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे तो निर्णय सर्वांवरती बंधनकारक नाही, हे आपण ध्यानात ठेवलं बरं, पाहिजे. मला असं एक म्हणायचं आहे सर, की जो हा राहुल नार्वेकरने निकाल दिलेला आहे, म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला चालेल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का? याच्यामध्ये 100% अशी खात्री आहे की या निर्णयामध्ये बदल होऊ शकतो. अच्छा, शिवसेनेला आशा करायला काही हरकत नाही, बरं. कारण अलीकडे पाहिलं जर सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थानं जर निर्णय घेतला घटना आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून, तर आमच्यासारख्या अभ्यासकांना असं वाटतं की या निर्णयामध्ये बदल होऊ शकतो. बरं, दुसरा एक प्रश्न असा आहे की ठीक आहे, एकीकडे दुःख व्यक्त झालेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांना, आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा जाम खुश झालेले आहेत, बरोबर आहे, कारण त्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे. बरोबर आहे. तर मला सांगा की जेव्हा राहुल नार्वेकरने ही प्रतिक्रिया दिली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने हा निकाल लागला, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिक्रिया काय होती की नाही, जे काही मी केलेला आहे हा सत्याचा विजय आहे, का कशा पद्धतीचा तो विजय मिळवला गेलेला आहे, याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे? एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, आपली भूमिका काय त्या संदर्भात? आता साहजिकच आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती सत्तेची टांगती तलवार तर साहजिकच होती, हो, आणि मात्र त्यांना ही टांगती तलवार दूर झालेली आहे. आता त्यांना दिलासा मिळालेला आहे. म्हणजे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत त्यांना दिलासा मिळालेला आहे, म्हणून त्यांनी सत्याचा विजय म्हटलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा विजय, लोकशाहीचा विजय, संविधानाचा विजय, अशा प्रकारचं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी माननीय उद्धव साहेबांवर देखील ताशेरे ओढलेलेच आहेत. एकाधिकारशाही मनमानी पद्धतीचं किंवा तुम्ही जी मालमत्ता समजता याला, त्याच्या विरोधातला हा निर्णय आहे. म्हणजे जे पक्षाला जे स्वातंत्र्य हवं, पक्षांतर्गत जे स्वातंत्र्य हवं त्या स्वातंत्र्याच्या विरोधातला आहे. आणि तुम्ही ज्या विचारधारेनं काम करतात त्या विचारधारेनं काम न केल्यामुळे त्याच्या विरोधातली ही प्रतिक्रिया आहे असं त्यांना वाटतंय. अगदी बरोबर आहे. तुम्हाला तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करताय की त्यांना तसं वाटतं की हा विजय आहे संविधानाचा, पण संविधानाचे अभ्यासक म्हणून, राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून तुम्ही या जे काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, की तुम्हाला वाटतं का खरंच की अशा पद्धतीने निर्णय लागायला पाहिजे आणि ते सत्य आहे का? उच्च न्यायालयामध्ये सुद्धा विरोधी गटाने जायला पाहिजे? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला ते शिंदे साहेबाचीच एक पुष्टी त्याला जोडायची राहिलेली होती. शिंदे साहेब म्हणाले की आमचा जो व्हीप आहे तो व्हीप वैध ठरवलेला आहे. म्हणजे भरत गोगावले हे जे प्रतोद होते त्यांचाच व्हीप वैध ठरवलेला आहे खऱ्या अर्थानं. आणि त्यांचा व्हीप वैध ठरवल्यामुळे, आणि त्यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोगाने देखील आमचा विधिमंडळाचा जो पक्ष तो मान्य केलेला आहे, कारण विधिमंडळामध्ये आम्हाला 67% बहुमत आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला 65% बहुमत आहेत. या आधारावर म्हणजे खासदार आणि आमदाराच्या संख्येवरती हा निवडणूक आयोगाने देखील निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच घटनेच्या आधारानं राहुल नार्वेकर जे आहे विधानसभा अध्यक्ष माननीय, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचंय की शिंदे साहेबांकडे 40 आमदार आहे, बरोबर आहे, म्हणजे बहुमत आहे, हो, त्या आधारावरती हा निकाल दिला आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? बरोबर आहे. नाही, मुद्दा असा आहे की आमचं असं राज्यशास्त्राचं मत असं आहे, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचं, खऱ्या अर्थानं जे 10वं शेड्यूल आहे भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेलं, ज्याला पक्षांतर विधेयक आपण पक्षांतर विरोधी विधेयक असं म्हणतो, कारण ते तर राजीव गांधीच्या काळामध्ये झालं होतं. खरं तर राजीव गांधीला त्या काळामध्ये अनेक लोक येत होती पक्षामध्ये, पण लोकशाही कशी टिकेल जर सुंदीचं आणि संधी साधू राजकारण असेल? निवडून एका पक्षावरती यायचं, एबी फॉर्म याच्यावरती भरायचे आणि तुम्ही जायचं. आता उद्धव साहेबांच्या पद्धतीनं एबी फॉर्म भरले की नाही? मग खरं ते वैध कसं ठरवलं त्यांना, म्हणजे अपात्र का ठरवलं नाही? तुम्ही एबी फॉर्म कोणी भरलेले आहे? उद्धव साहेबांच्या यानं एबी फॉर्म भरलेला आहे. तर मला असं वाटतं की ज्याने एबी फॉर्म ज्यांचे मान्य झालेले आहे तर तो पक्ष मूळ धरला पाहिजे. मूळ मुद्दा आहे की विधिमंडळातला पक्षाला मान्यता नाही, म्हणजे पक्ष संघटन होतं. आणि सुप्रीम कोर्टाने देखील डायरेक्शन दिलं होतं या चौकटीचा निर्णय घ्यावा. आणि म्हणून जे भरत गोगावले प्रतोद नेमले होते किंवा गटनेता म्हणून एकनाथजी शिंदे नेमले होते, तर सुप्रीम कोर्टाने असं डायरेक्शन दिलं होतं की विधिमंडळातला पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता नाहीये, अगदी बरोबर, तो पक्ष संघटन म्हणून तुम्हाला मान्यता आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, या निर्णयाचं उल्लंघन आज झाल्याचं आपल्याला दिसून येतं, त्या अनुषंगाने निर्णय आलेला नाही, तोच मुद्दा आणि साहजिकच मग जो निर्णयाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. अगदी तोच मला म्हणायचं आहे की खरंच या निर्णयाचं उल्लंघन झालेलं आहे असं तुम्ही म्हणताय. आणि निवडणूक आयोगाने देखील ती चूक केलेली आहे.
बरं. खरं तर निवडणूक आयोगावर देखील बंधन ठेवलं होतं. जोपर्यंत आम्ही अंतिम निर्णय घेणार नाही तोपर्यंत देखील निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट करू नये किंवा कोणाचा पक्ष ठरवू नये. परंतु रमैया निवृत्त झाले. हं. रमैया अगोदरचे सरन्यायाधीश रमैया हे झाले, बी चंद्रचूड आले. हं. आणि चंद्रचूड आल्यानंतर महत्वाचा प्रश्न असा झाला की त्यांनी निवडणूक आयोग ऑटोनॉमस आहे आणि त्याला अधिकार दिले पाहिजे. आता बघा ना तुम्ही, ऑटोनॉमसवरच हा विषय अलीकडे पांगला होता हं. की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं आत्ताच डिसिजन दिलं होतं. कोणतं डिसिजन दिलं होतं आता सुप्रीम कोर्टाने? की असं डिसिजन दिलं होतं की निर्वाचन आयोग हा निपक्षपाती राहायला पाहिजे. कारण निवडणुका घेणं हे लोकशाहीचा मूळ आधार आहे अगदी आणि बरोबर त्या आहे. निवडणुका पारदर्शक आणि भीतीमुक्त. पण मला सांगा सर, तुम्ही म्हणताय की निर्वाचन आयोग हे पक्षमुक्त असं म्हणजे पक्षपातीपणा असला नाही पाहिजे, बरोबर आहे. परंतु उद्धव साहेबांनी तर त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत ना की हे एकाच बाजूने सगळे निश्चित मला ताशेरे ओढलेले आहेत. तेच मुद्दा तुमच्या पुढे मांडायचा की त्याच्यामध्ये असं आहे की आजकाल जी लोकशाहीमध्ये विधानसभा अध्यक्ष असू द्या, राज्यपाल असू द्या, ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन असू द्या, निवडणूक आयोग आपण ज्याला म्हणतो भारताचे किंवा राज्यातले देखील, किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या, यांची विश्वासार्हता कमी होऊ लागलेली आहे. आणि मी हा धोका सांगतोय तुम्हाला. धोका असा आहे की एवढ्या मोठ्या संस्था, आपण लोकशाही संस्था अनेक वर्षापासून लोकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. आणि लोकशाही व्यवस्था सुदृढ होत असताना अशा प्रकारचं लोकशाही संस्थेवरचा विश्वास निर्माण होणं म्हणजे हा अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणजे सांगायचं की हा मुद्दा आहे की लोकशाही धोक्यात येत आहे असं म्हणायला हरकत नाही. लोकशाहीची आणि आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय काय, अशी एक भीती मनामध्ये जी आहे निर्माण होते की काय, हे सुद्धा म्हणजे तुमच्या काही मत म्हणजे हुकुमशाहीकडे आपण जातो की नाही जातो हे फ्युचर मध्येच कळेल. पण निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीनं काम होण्यासाठी विरोधी पक्ष नेते आणि मोदी सरकार यांच्या सहमतीनं, काय म्हणतो मी, यांच्या सहमतीनं निर्वाचन आयोग ठरला पाहिजे की नाही? अगदी बरोबर. आता ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की निवडणूक आयोग कसा निवडला जाईल, की एक सरन्यायाधीश असेल, मोदी गव्हर्नमेंट असेल, मोदी म्हणजे पंतप्रधान असेल आणि विरोधी पक्ष नेता असेल, दोघांमध्ये एकमत झालं नाही तर सरन्यायाधीश निर्णय घेईल. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस त्यांचे पक्षाचे जे भीष्म पितामह होते, तर भीष्म पितामह देखील असं म्हणाले होते त्या काळामध्ये की निर्वाचन आयोगामध्ये म्हणजे एक पंतप्रधान असेल, विरोधी पक्ष नेता असेल, राज्यसभा विरोधी पक्ष नेता असेल, कायदा मंत्री असेल आणि एखादा सुप्रीम कोर्टाचा जज असेल, 5 जणांची कमिटी असेल. पण आता सरन्यायाधीशांना आताचा जो निवाडा होता, आताचा जो निवाडा दिला होता, त्या निवाड्यामध्ये असं सांगितलं होतं की एक पंतप्रधान असेल, विरोधी पक्ष नेता असेल लोकसभेतला आणि एक सरन्यायाधीश असेल. म्हणजे दोघांच एकमत नाही झालं तर थर्ड. पण आता झालं काय, तो सुप्रीम कोर्टाचा दिलेला निर्णय जो आहे, जो दिलेला निर्णय तो बदललेला आहे सुप्रीम कोर्टाचा आताच म्हणजे कायदा केला आणि कायदा करून त्याच्यामध्ये असं मांडण्यात आलं की आता पंतप्रधान, कायदा मंत्री म्हणजे सरकार पक्षाचे 2 आणि विरोधी पक्ष नेता, आता तिघांमध्ये निवड करायची असेल. आता एखाद्या वेळेस दोघांमध्ये जर मतभेद झालं, 2 विरुद्ध 3 ची मॅच असेल तर कोणाचं मेजॉरिटी असेल तिथे. म्हणजे उद्या संदीप पात्रा जर ना असं म्हटलं, म्हणजे जे प्रवक्ते भाजपचे, त्यांना जर निवडणूक आयोग करायचं ठरवलं तर करू शकतो सरकार. म्हणजे एकीकडे आपल्या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण जे काही सर्वोच्च न्यायालयाकडे बघतो, जर त्याचे जर निर्णय बदलत असतील तर काय सांगा, आहे का नाही सर? माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो. आपण या निर्णयाकडे हळूहळू जे आहे याच्या संदर्भात आपण सांगणारच आहात. मला सांगायचं की जे माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे यांनी जो निर्णय दिला आणि त्यातील ठळक मुद्दे जे आहेत की लोकांना अजूनही आपल्या महाराष्ट्रातील जनतेला काही मुद्दे कळालेले आहेत, काही मुद्दे कळालेले नाहीत. तर राहुल नार्वेकरनी जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाकडे आपण कसे बघता आणि त्याच्या संदर्भात थोडंसं सखोल आमच्या या महाराष्ट्राच्या जनतेला थोडंसं समजून सांगा तर अतिउत्तम होईल. खरं तर महत्वाचा मुद्दा, राहुल नार्वेकरने जो निर्णय दिला त्यांची 2-3 पक्षाची वाटचाल, 2-3 पक्षामधून ते गेलेले. अगोदर शिवसेनेत होते ते, आता भाजपमध्ये गेलेले आहे. त्या विचारधारेनं जर काम करत असेल, ब्रिटनमध्ये तसं होत नाहीये. म्हणजे पक्षाच्या विचारधारा सभापतीकडून तसं अपेक्षित नसतं. खरं ज्यावेळेस ते पदावरती बसतात, निपक्षपातीपणा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. ते सर्व सभागृहाचे प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, त्यांना पक्ष नसतो तेवढ्या कालावधीपुरता आणि ते संकेत आणि परंपरा त्या पाळत. आता ब्रिटनमध्ये कसं आहे, ज्यावेळेस हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स यांचे ज्यावेळेस अध्यक्ष होतात, हाऊस ऑफ कॉमन्सचे सभापती होतात, अध्यक्ष होतात,
तर त्यावेळेला होतं काय, हं. तो राजीनामा देतो पक्षांचा आणि स्वतःच्या विवेक बुद्धीनं काम करत असतो. लक्षात घ्या. हं, हं. म्हणून डेमोक्रेसी कशी रुजली आणि विरोधकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याचं काम तो करत असतो. अगदी बरोबर. सत्ता पक्षात आपली भूमिका विविध स्पोकनच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो, हो. पण विरोधी पक्षाला मांडण्यासारखं दुसरं कोणतंही ठिकाण नसतं खरं तर. म्हणजे सांगायचंच मुद्दा आहे की जे काही अध्यक्ष म्हणून जेव्हा काम करत असतात तेव्हा ते कोणत्याही पक्षाचं नसतो, बरोबर? पक्षाचं नसतं. परंतु आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये जर आपण बघितलं तर पक्ष सोडायला तयार नाही. आणि त्याही पुढे त्याही पुढे तुम्ही बरोबर मुद्दा मांडला, पक्षाच्या लाईननं चालणारी डेमोक्रेसी बघा. हं. म्हणजे असं तुम्ही म्हणतात की आपल्याला सॉव्हर्निटी ऑफ द पीपल भारतीय राज्यघटनेमध्ये, जिसकी लाठी उसकी भैंस अशी झालं ते. भारतीय राज्यघटनेमध्ये हं. सॉव्हर्निटी ऑफ पीपल असं म्हणतोय आपण. हं. आता मला सांगा, आपण प्रतिनिधी निवडून देतो, अगदी बरोबर. पण प्रतिनिधीला स्वातंत्र्य नसेल बोलण्याचं, विचार करा. म्हणजे स्वातंत्र्य पक्ष म्हणजे ठरवतं काय बोलायचं. पक्षाच्या लाईनच ते बोलत असेल. म्हणजे पक्ष सांगतो की तुम्ही असं असं बोला, तर असं हे असं सांगा. वंचिताचे लढे आणि हं. सामाजिक प्रश्नाचे लढे लढतील कसे? हा. आता मला सांगा, तुम्ही सोवियत बुद्धीने कोणतं विधेयक आपल्या बुद्धीला पटत नाही, हं. तर मग पक्षाच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही. हं. कसली लोकशाही? अगदी बरोबर आहे ना. तुमच्या प्रतिनिधीलाच जर लोकशाही नसेल, हं. तुमचे प्रतिनिधीच जर लोकशाही पाळत नसेल, त्यांना विचाराचं स्वातंत्र्य नसेल. हं. आता रामदास आठवलेचं उदाहरण घ्या आपण. हं. म्हणजे त्यांना कॉमेंट्स म्हणून करत नाही, हं. त्यांना कॉमेंट्स म्हणून नाही, परंतु मुद्दा असा आहे की रामदास आठवलेंचं जर उदाहरण घेतलं तर दलितांचे नेते म्हणून त्यांनी सत्तेमध्ये आहेत, हो, पण दलिताचेच प्रश्न त्यांना मांडता येत नसेल तर शोकांतिक काय. मग प्रतिनिधी होऊन काय उपयोग आहे? आमचे प्रकाश आंबेडकर एवढे वंचिताचे प्रतिनिधी आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. का मिळत नाही? तुम्ही पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेता कधी कधी. म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने नेमून दिलेले जे प्रतिनिधी लोकसभेत विधानसभेत असतात, खरं तर त्याने जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे. परंतु ही लोक पक्षाची भूमिका घेऊन हे पक्ष पुढे वाढवण्याचं काम करतात आणि जे पक्ष सांगेल त्या पद्धतीने ही लोक काम करत असतात असं सांगायला काही हरकत नाही. म्हणजे Yes, yes, जनतेला yes. वेड्यात काढण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात असं सर्व जनतेला कळून दिसतंय, आहे का नाही? Right, आणि right, तुमच्या right. विश्लेषणामधूनही कळून दिसतंय की एवढंच नाही, हं. अनेक विधायकाबद्दल लोकप्रतिनिधीला आणि भिन्नता आहेत, विधेयकच कळत नाहीये. बघा बरं. काय लोकशाही शोकांतिक आहे? हं. लोकशाही सक्षम कशी होईल तुमची? होणार तुम्हाला अनेक विधेयक पास होतात, त्याच्याबद्दल अनवस्था आहेत, चर्चेमध्ये भाग घेत नाही, तुमचं प्रदर्शन त्याच्यामध्ये पडत नाही, तुम्ही सरकारी विधेयक किंवा खाजगी विधेयक मांडताना ते तुम्हाला कळत नाही. स्थगन प्रस्ताव काय, लक्षवेधी सूचना काय, कपात सूचना काय, अर्थविधेयक कुठे मांडलं जातं, काय घटनादुरुस्ती आहे, कशा पद्धतीने केले जातात, हं. याबद्दलचं तुम्हाला नॉलेज नसेल तर लोकप्रतिनिधी तुम्ही कशा पद्धतीने होतात हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे खरं तर लोकप्रतिनिधी इतका शिकलेला असला पाहिजे की त्याला सर्व प्रश्नाची जाणीव असली पाहिजे, गंभीर समस्येची जाणीव असली पाहिजे, जनतेच्या समस्येची त्यांना जाणीव असली पाहिजे. तर तो मला वाटतं की चांगल्या पद्धतीने मला असं पक्षापुढे वाटतं काही नाही करता येत सर. पक्षापुढे कोणत्याच प्रतिनिधीला काही करता येत नाही, कारण पक्षापुढे त्यांनी जर समजा पक्षाच्या विरोधात काही काम केलं तर लगेच पक्ष त्यांना आड येतो, आहे का नाही? ठीक आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने हा मुद्दा मांडला. अजूनही मला सांगायचं की जनतेला थोडंसं कळू द्या. तर हा जो विषय आपला चालू होता की नार्वेकरच्या बाबतीमध्ये हो. जो निर्णय होता हा. तो कायद्याचा आत्मा काय हा लक्षात घेतला का? ते काय? कशासाठी केलेलं होतं? हं. मी तुम्हाला आत्ताच उल्लेख केला की 52वी घटना दुरुस्ती आहे. हो. 1985 राजीव गांधीच्या काळामध्ये लोक त्यांच्या पक्षात येत होते, हं. पण ही झुंड म्हणजे बदबदपुरी होईल. अच्छा. विधिमंडळातला पक्ष कोणाचा समजायचा? हं. मग विरोधी पक्ष राहायला पाहिजे की नाही? राहायलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये जेवढा प्रबळ विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी म्हणजे जेवढा मजबूत असेल, समांतर सरकार विरोधी पक्षामध्ये पाहिजे, बरोबर. म्हणजे तुमचं. तेवढा स्ट्रॉंग राहायला पाहिजे. सत्ताधारी जेवढे प्रबळ असतात तेवढेच विरोधी पक्ष तेवढे सुद्धा विरोधी. प्रबळ असले पाहिजे, कारण त्यांनी जनतेचे प्रश्न तिथं विधानसभेत असतील, लोकसभेत असतील, तेवढ्या ताकदीने मांडले पाहिजे. ब्रिटनमध्ये त्यामुळे- प्रति सरकार, आज सरकार कोसळलं तर प्रतिमंत्री तयार असतो त्यांचा, प्रत्येक खात्याचा मंत्री म्हणून ठरवून दिलेला आहे विरोधी पक्षात देखील, या हा. खात्याचा मंत्री म्हणून. हं. बघा, म्हणजे त्या हा. खात्याचं तो काम बघतो. क्या बात एवढी आहे. सक्षमता त्याच्यामध्ये. तसं लक्षात आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. हा. आहे का? मग मुद्दा असा की राहुल नार्वेकरनी जे लेजिस्लेचर पार्टी ही ग्राह्य धरलेली आहे, अच्छा. पक्ष संघटन ग्राह्य धरा. कारण पक्ष संघटनेमध्ये कोण असतं? राष्ट्रीय कार्यकारिणी असते, उद्धव साहेबांचे आहेत, राज्याची कार्यकारिणी आहेत, तुमचं विभागीय संघटन आहे, जिल्ह्याचं संघटन आहे, तालुक्याचं संघटन आहे, गाव संघटन आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही निवडून दिलेलं एवढं मोठं संघटन असताना नुसते प्रतिनिधीवरून तुम्ही पक्ष ठरवता का? नाही. मग प्रतिनिधी हायजॅक करतील पक्षाला. हो. देशामध्ये हा निर्णय कोणत्याही
म्हणजे राजकीय पक्ष जे आहेत भारतामध्ये जे आहेत राज्य स्तरावरचे असतील, राष्ट्रीय स्तरावरचे असतील, फार मोठ्या चक्राकाशाला असा जर निर्णय घेतला तर नाही, लोकशाहीचा अधिक गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल, लोकशाहीचा गोंधळ निर्माण होईल आणि हे गोंधळ परवडणारा नाहीये. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे परिपक्वचं लक्षण नाहीये. अगदी बरोबर, लक्षात घ्या, हे परिपक्वतेचे लक्षण नाही. आता ठीक आहे सर, तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे आहे की त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आता एक भारतीय संविधान म्हणून सांगा, घटना सांगा की घटनात्मक दृष्ट्या तटस्थ पद्धतीने जो हा निर्णय आपण या ठिकाणी आज आपल्याला मिळालेला आहे, या निर्णयाचं विश्लेषण जर करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने आपण केलेला आहात, बरोबर आहे. पण हा निर्णय लोकशाही विरोधी आहे का की असंवैधानिक आहे का, असं तुम्हाला वाटतं का बरं? मुद्दा काय आहे, 10व्या शेड्यूल मध्ये 10वी जी अनुसूची आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक तर पक्षांतर केलं तुम्हाला एका पक्षात समाविष्ट व्हावं लागेल. अच्छा, पक्षात समाविष्ट व्हावं लागेल किंवा तुम्हाला काय करावं लागेल, राजीनामा देऊन निवडणुका लढवा लागेल. लक्षात घ्या, लढवा लागेल का नाही हे स्पष्ट आहे. आणि तुमचा पक्ष किती गेला पाहिजे, 2/3, ठीक आहे, त्यामध्ये ते बसतात. पण तुम्ही पक्षातच संलग्नीकरण झालेलं नाही आणि तुम्ही राजीनामा दिला नाही, मग अशा वेळेला स्वतंत्र पक्ष उरतो कसा, मुद्दा आहे. म्हणून सर्वांची अपेक्षा अशी होती की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळातला पक्ष ग्राह्य धरला नव्हता त्यावेळेला एकनाथ शिंदे हे गटनेता म्हणून आणि भरत गोंगावले प्रतोद म्हणून मान्य केले नव्हते. म्हणून त्या अनुषंगानं जर निर्णय झाला असता तर उद्धव साहेबांच्या बाजूने हा निर्णय लागला असता. म्हणजे जे अगोदरचे त्यांचे जे सुरेश प्रभू जे प्रतोद होते किंवा अजय चौधरी जे गटनेता होते त्यांना मान्यता, त्यांच्या विचारांना मान्यता मिळाली. म्हणजे हा जो निकाल लागलेला आहे लोकशाही विरोधी आहे असं तुम्हाला म्हणायचंय? लोकशाही विरोधी आहेच, साहजिकच आहे. हे घटना विरोधी, घटनेचे तत्व, अच्छा, घटनेचे तत्व, संवैधानिक तत्व हे पाळले. अहो तुम्हाला विचार करा, अटलवीर वाजपेयीचं सरकार होतं, 13 महिने 13 दिवस आणि एका मताने सरकार गेलेलं आहे. सरकार कोसळलंय. म्हणजे नैतिकतेचं राजकारण, संविधानिक मूल्याला प्राथमिकता दिलेली आहे. तडजोडीचं फोडाफोडीचं राजकारण यांनी केलं नाही. अगदी बरोबर, विचारधारेचं राजकारण केलं. शेवटी सत्ता महत्वाची त्यांनी समजली नाही. मग हे राजकारण जे भाजपचं जे राजकारण आहे, सत्ताधारी पक्षाचं जे राजकारण ते मागे पडू लागले की काय, अशा प्रकारच्या आमच्या अभ्यासकामध्ये शंका निर्माण झाली. अच्छा, लक्षात घ्या. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी खूप चांगल्या पद्धतीने जी आहे की राज्यशास्त्राचे गाडे अभ्यासक, राजकीय विश्लेषक म्हणून नेहमीच ते वेगवेगळ्या चॅनलवरती आपल्या प्रतिक्रिया देत असतात. तर सर मला सांगायचंय की या सत्ता संघर्षामध्ये बरोबर आहे जे काही निकाल आज लागलेला आहे आणि खूप उलटापालट झालेली आहे की पक्षावरती दावा करणारे, त्या चिन्हावरती दावा करणारे लोक, तर याच्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की सत्ता संघर्षामध्ये राज्यपालाची भूमिका जी आहे या भूमिकेकडे आपण कसं बघतो आणि राज्यपालाची भूमिका काय असली पाहिजे आणि राज्यपालांनी त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप केला का नाही केला हे सुद्धा थोडंसं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. मुळात जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, यस, मी असं म्हणेल, मीच नाहीये, सर्वोच्च न्यायालय असं म्हटलेलं आहे की खूप ताशेरे वाढलेले आहे त्यांच्या घटनात्मक मूल्यावरती पायदळी त्यांनी तुडवलेले आहेत. महत्वाचा मुद्दा, घटनात्मक मूल्य पायदळी तुडवलेले आहेत. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं 12 जुलैपर्यंत स्थगिती दिली होती की आमदाराच्या अपात्रते संदर्भामध्ये, मग राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं बहुमत सिद्ध करायला कशाला सांगायला हवं होतं? महत्वाचा मुद्दा आहे ना. आता उद्धव साहेबांना माहित होतं 39 जे बाहेर गेलेले सदस्य ते आपल्याला मतदान करणार नाही, म्हणून ते विधानसभेला सामोरे गेले नाही. खरं तर त्यांनी जायला हवं. ते जर गेले असते तर सरकार वैध ठरवलं असतं सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलं, पण त्यांनी अगोदरच राजीनामा दिला. ही चूक होती. खरं तर उद्धव साहेबांची फार मोठी चूक होती. त्यांनी आणि फडणवीस भेटतात त्यांना, तुम्ही त्यांना बहुमत सिद्ध करायला होता. तिकडून कोर्टाचा आदेश आहे 12 जुलैपर्यंत यांच्यावरती निर्णय घेऊ नका, जसे ते परिस्थिती ठेवा. अशा वातावरणामध्ये तुम्ही सरकार स्थापन करायला लावता. आणि दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, राज्यपालांनी उपाध्यक्षाच्या माध्यमातून अध्यक्षाची निवड देखील करून घेतलेली आहे. लक्षात घ्या. आता अध्यक्ष तुम्ही नेमता, खरं तर त्याला नरवळे झिरवाळला अधिकार होते उपाध्यक्षाला त्यावेळेला हे आमदाराच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा, आणि ह्या अपात्रतेवर निर्णय न घेता तुम्ही कसं काय केलं? आणि मुद्दा असा की एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे
कोणत्या पक्षाचं काय समर्थन आहे, कोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे, याचं पाठबळाचं पत्रही नव्हतं. तरी पण ते गटनेता झाले कसे, पण अध्यक्षाची निवड त्यांनी प्रताप नेमले कसे, आणि उलट उपसचिवाला पुढचा कव्हर केला राज्यपालाच्या या सांगण्यावरून. म्हणजे सुरेश प्रभू आणि अजय चौधरी यांना अवैध ठरवलं गटनेता आणि प्रतोद म्हणून. म्हणजे सत्ताधारी पक्ष राज्यपालाच्या माध्यमातून सरकार पाडण्याचं कारस्थान देखील महाराष्ट्रामध्ये कसं घडू लागलेले आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण. खरं तर असे प्रश्न जनतेला पडायला पाहिजे आणि जनतेला सुद्धा अशा प्रश्नाची उत्तरं मिळायला पाहिजे की कशा पद्धतीनं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि किती खालच्या स्तरावरती राजकारण येऊन ठेपलेलं आहे हे खरं तर अशा राजकीय समीक्षकाच्या माध्यमातून आपल्याला समजतं. आणि सर, तुम्ही जसं राज्यपालाच्या संदर्भात सांगितलं तसं निवडणूक आयोगाची भूमिका सुद्धा महत्वाची असते बघा. जेव्हा हा निकाल लागलेला आहे तर काय निवडणूक आयोगाचं काही अधिकार असतात का नाही, तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आपण काय बघता आणि निवडणूक आयोगाची भूमिका खरं तर या निकालामध्ये महत्वाची होती का नाही याच्या संदर्भातही थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. निवडणूक आयोगाची भूमिका फार मोठी आहे. लोकशाही चांगली ठेवायची असेल, म्हणजे निरोगी ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. निवडणूक आयोगाची बाब 324 मध्ये घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे, पारदर्शक पद्धतीने तुमच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. अच्छा, भीतीयुक्त पद्धतीने निवडणूक झाल्या पाहिजे. जनतेची शंका कुशंका निर्माण होता कामा नये. मतदार याद्या करणं असेल, बोगस मतदान असेल, निर्भय पद्धतीने निवडणुका पार पाडल्या पाहिजे, त्याच्यावर अवलंबून आहे. आणि निर्वाचन आयोगाचा खूप गौरव झालेला आहे जगामध्ये. पण अलीकडे निर्वाचन आयोगाची जी भूमिका पाहतो तो पक्षाच्या पद्धतीने निवडणूक आयोग निर्णय देऊ लागलेला आहे. म्हणजे आज आपण बघतो 4 राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये, बरोबर आहे. 4 राज्याच्या निवडणुकांमध्ये बरेच असे प्रश्न निर्माण झाले की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, अशामध्ये घोटाळा आहे. तर याच्यावरती निर्वाचन आयोग असेल, निवडणूक आयोग असेल, यांनी काहीतरी दिलं असेल ना प्रतिक्रिया की नाही बाय याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. कारण आपण जेव्हा कोणतंही ईव्हीएमचं बटन दाबतो त्यावेळेस आपल्याला एक चिठ्ठी दिसते, आपल्याला आपण कुठे वोट केलेला आहे ती चिठ्ठी सुद्धा दिसते. तरी पण बऱ्याच विरोधी पक्षातील जे लोक आहेत ते वारंवार सांगतात की जे ईव्हीएम मध्ये आहे, जे पक्ष मजबूत आहे त्यामध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत. मग निवडणूक आयोगांनी सुद्धा अशा पद्धतीनं जे काही विरोधी पक्ष सांगत असतील किंवा कालचा जो निकाल आहे या निकालामध्ये विरोधी पक्ष निवडणूक आयोगाने काही निर्णय सांगितले असतील ना. तुम्हाला महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाला चेन्नई सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने खूप ताशेरे वडलेले अगोदरच्या. आणि आता निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली तुम्हाला माहित असेल, रमैयाने सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही फायनल डिसिजन घेणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणाचा पक्ष निर्णय घ्यायचा नाही. असं असताना काय केलं, निवडणूक आयोगाला एवढी घाई झालेली आहे त्यांनी आपला स्वतःचा वकील पुरवला तिथे. आणि मग चंद्रचूडनं असं सांगितलं की निवडणूक आयोग ऑटोनॉमस आहे आणि त्यानं त्याचा निर्णय घ्यावा. निर्णय काय घेतला तुम्ही, शेवटी विधिमंडळाच्या पक्षालाच मान्यता दिली. पक्षचिन्ह कोणाला दिलं तुम्ही, एकनाथ शिंदे साहेबांना दिलं. लक्षात घ्या. दुसरं धनुष्यबा म्हणजे शिवसेना कोणाची ठरवली तुम्ही, एकनाथ शिंदेची ठरवली. कशाच्या आधारावर ठरवली, विधिमंडळाच्या पक्षाच्या आधाराने ठरवली, त्या बळाच्या आधाराने ठरवली. पण त्या आधारावर न ठरवता कोणत्या आधारावर ठरवला हवी होती तुम्ही, कोणत्या आधारावर ठरवला हवी होती, ही पक्ष संघटनाच्या आधारावर ठरवायला हवी होती, पण ती ठरवलेली नाही. पण तुम्हाला असं नाही वाटत का सर की विधिमंडळात तुम्ही म्हणताय की जे ठरवलेली आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणून ठरवली, बरोबर आहे. पण खरं तर जे राहुल नार्वेकर आहे यांनी बहुमत जिकडे आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये कसं असतं की जिकडे बहुमत जास्त तिकडे तो निकाल लागत असतो. मग आता त्यांच्याकडे बहुमत इथं बहुमताचा विषय नाहीये. हा जो विषय आहे हा बहुमताचा विषय नाही. विधिमंडळाचा व्हीप कोणी जारी करायचं, व्हीप जारी करणं म्हणजे आदेश जारी करणं पक्षाने. बरोबर, तेच आमच्या महाराष्ट्रात मुद्दा असा आहे की व्हीप जारी करणं म्हणजे काय की कोणत्या पक्षाला तुम्ही मतदान करायचं किंवा अनुपस्थित राहायचं किंवा मतदान करायचं नाही किंवा बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात पक्षाचा आदेश, पक्षाचा आदेश तर कोणाचा पाहावा लागतो, जे संघटन असतं पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी असते, राज्य कार्यकारिणी असते आणि त्या कार्यकारिणीनं जो प्रतोद नेमलेला असतो किंवा गटनेता नेमलेला असतो त्याचे आदेश सभागृहाच्या बाहेर हे पाळायचे असतात. पण मुद्दा असा आहे की हे पाळून देखील तुम्ही म्हणजे त्यांचं सदस्यत्व रद्द करतात. लक्षात घ्या, ह्या उलटफेर अशा प्रक्रिया झालेल्या आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना गटनेता आणि भरत गोगावलेला प्रतोद म्हणून मान्यता देतात. हे विधानसभा अध्यक्षांची देखील घटनात्मक पावित्र्य हे जोपासायला हवे की नाही.
मग तुम्हाला काय वाटतं की जो विधानसभा अध्यक्ष यांचा जो निर्णय होता, जो त्यांनी निर्णय दिला, बरोबर आहे, तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? काय वाटतं तुम्हाला एक राजकीय समीक्षक म्हणून विश्लेषण? मुद्दा असा आहे की विधानसभा अध्यक्षाकडे जो निर्णय होता, उपाध्यक्षाने अपात्रतेबद्दल संदर्भात निर्णय घ्यायला हवा होता, हो, तो निर्णय घेतलेला नाहीये. अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतलेला नाहीये. पक्षाच्या जे सदस्य आहेत त्यांना त्यांनी पात्र ठरवलं. पात्र ठरवलं. पात्र काय आहे तर उद्धव साहेबांचे उरलेले त्याला अपात्र ठरवण्याचा प्रश्न नसतो. जे पक्ष सोडून गेलेले आहेत पक्षांतर विधेयकानं, पात्र आणि अपात्र तीन महत्वाचे मुद्दे आहेत की पक्षांतर विधेयकामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत, ते आपण हायलाइट करूयात. अगदी बरोबर. महत्वाचे मुद्दे काय आहेत की तुम्ही ज्या पक्षाकडून निवडून आलेले आहात, त्या पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही पक्षांतर केलं का? पक्षांतर केलं तर 2/3 करावं लागेल. पहिलं 1/3 होतं, ते 2003च्या 91 घटनादुरुस्तीने बंद झालेलं आहे. अच्छा, आता 2/3 झालं. 2/3 झाले. 2/3 पक्ष फुटला का? ओके, फुटला असेल तर तो कुठं जायला पाहिजे? तो एखाद्या पक्षात विलीन व्हायला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, किंवा राजीनामे देऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे गेला पाहिजे. ही दोन्ही प्रक्रिया न करता हाच आमचा मूळ पक्ष आहे, अशा प्रकारचा हा निर्णय म्हणजे आमच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना देखील अचंबित करणारा, भुसकाळात टाकणारा हा जो निर्णय आता पुढे येऊ लागलेला आहे. म्हणजे खरं पाहिलं तर या राजकीय वर्तुळामध्ये ज्याची सत्ता आहे ते त्या अनुषंगाने जे आहे की काही बदल जे आहेत की सत्तेपुढे शांतपण चालत नाही. बरोबर आहे. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचं सर्वात इंटरप्रिएट करू शकतो. अच्छा, या विषयांचं त्यांचा निर्णय हा सर्वांना हायकोर्टाला सर्वांना बंधनकारक असेल आणि अन्य राज्य देखील त्याचा संदर्भ घेऊ शकतात. राज्याचा घेऊ शकणार नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला ठरवायचं आहे. लोकशाही आपली वाचवायची आहे की नाही वाचवायची आहे, कशा पद्धतीने आपण निर्णय दिला पाहिजे. पण मला असं वाटतं आणखीन एक मला शंका त्याच्यामध्ये अशी येऊ लागलेली आहे, ती म्हणजे अशी की आता निवडणुका येऊ लागलेल्या आहेत, आचारसंहितेमध्ये लागतंय 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता दाट आहे. आचारसंहिता लागण्याची म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये निर्णय जर त्यात गेला तर लोकसभेच्या निवडणुका जिंकून घेतील. मग पुढे गेलं तोपर्यंत यांचा कालावधी, त्यानंतर 6 महिन्याचा कालावधी उरतो आणि कोर्टाचे चक्कर काढता काढता सरकार तुमचं पार पडेल. मग याचा अर्थ काय झालं? लोकशाहीचं संरक्षण झालं का? संवर्धन झालं का? ही जबाबदारी कोणाची आहे? घटना कायद्यानुसार सरकार चाललं पाहिजे, वैध सरकार चाललं पाहिजे, जनतेच्या हिताचं सरकार चाललं पाहिजे, जनतेच्या मताचं सरकार चाललं पाहिजे. ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची नाही का? सर्वोच्च न्यायालयाची. अगदी बरोबर आहे. असं वाटू लागलेलं आहे आम्हाला या सगळ्या प्रकरणातून की लोकशाहीची जी अवकाळा येऊ लागलेली आहे, की लोकशाहीचं महत्व किंवा लोकशाही संस्थांचा विश्वास हा कमी कशामुळे होऊ लागलेला आहे. एका संस्था म्हणत नाही मी, कायदे मंडळ असू द्या, कार्यकारी मंडळ असू द्या, विधानसभा अध्यक्ष असू द्या, राज्यपाल असू द्या, इलेक्शन कमिशन असू द्या, यांच्यावरती विश्वासार्हता कमी होऊ लागली. जनतेचा विश्वास कमी होणं अत्यंत लोकशाहीला अत्यंत घातक असतो. कारण लोकशाही संस्थेचा विश्वास जर झाला तर लोकशाही संस्था डळमळीत होतील आणि मोडीत काढतील. खरं तर लोकशाही बळकट करण्याचं काम या लोकांचं आहे, परंतु हेच लोक लोकशाहीला एकदम मोडकळीस आणून लोकशाहीला एकदम कमकुवत करण्याचं काम करत आहेत. यामुळे जनतेचा विश्वास कसा राहील? महाराष्ट्राची जनता असेल, आपल्या देशाची जनता असेल, लोकशाहीच्या आधारावरती ही लोकशाहीचे हप्ता ठरू लागलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरती हे जर काम होत असेल. आता उद्धव साहेबांनी देखील आरोप केला की नार्वेकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी भेटतात आणि निर्णय होतात. लोकशाहीची हत्या आहे. पण मॅनेज वाटतं लोकांना. मुख्य अगोदरच निर्णय तुम्ही डिक्लेअर होता, म्हणजे गुप्ततेचं अंग असलं पाहिजे निर्णयाचं. ट्रिब्युनल म्हणून तुम्ही निर्णय देता, मग निर्णय अगोदर पक्षातले लोक कशी चर्चा करतात, त्याची सत्ताधारी पक्ष कशी चर्चा करतात, फडणवीस साहेब त्याची चर्चा कशी करतात. बरोबर आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत. कारण निर्णयाची चर्चा होतं याचा अर्थ शिवसेनेच्या पदाधिकारी सांगितलं आपला अनुकूल निर्णयच येणार नाही. म्हणजे काय? त्या बसल्यावर त्या पदावर जो विधानसभा अध्यक्ष म्हणून जो पदावर बसलेली व्यक्ती आहेत राहुलजी नार्वेकर, हे निपक्षपाती आहेत काय का नाही याच्यावरती शंका आता सुरू झाली. बरोबर आहे, अगदी बरोबर. किंवा विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी निपक्षपातीपणे जो निकाल द्यायला पाहिजे होता तो निकाल उद्धव ठाकरे साहेब यांच्या मनानुसार तो लागलेला नाही. आणि याला जोडून आणखी निर्णय असा आहे, आणखीन एक विषय असा आहे की विधानसभा अध्यक्षाला तुम्हाला अविश्वास दाखल करायचा, तुम्ही म्हणता आम्हाला व्हॉट्सअपद्वारे हे मिळालं नाही, त्यांचा जो मीटिंगचा आदेश मिळाला नाही, किंवा राहुल जे नार्वेकर म्हणतात की यांनी जी बैठक घेतली ती वैध नव्हती, त्या दोन सह्यामध्ये तफावत आहे. कशी तफावत असते मला हेच कळलं नाही. सह्यामध्ये तफावत आहे, ती वैध बैठक नाही.
त्यांना आदेशच नाही बैठक घेण्याचा. बरोबर. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष त्याच वेळेला तिथून फोनद्वारे त्या अविश्वास व्यक्त करतात. तर मूळ मुद्दा असा आहे की विधानसभा अध्यक्षावरती अविश्वास दाखल करायचा असेल तर 14 दिवसाची नोटीस तुम्हाला अगोदर द्यावी लागते. आणि का नोटीसचं कारण ते प्रभावी मांडावं लागतं, प्रस्ताव पारित करावा लागतो, तर तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता. एकाच वेळेला तुम्हाला अपात्र करायचं म्हणून तुम्ही लगेच अविश्वास ठराव मांडता. लोकशाही विरोधी आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं जसं की व्हीप भंग संदर्भात म्हणजे जबाबदार विधानसभा अध्यक्ष नाही, सदस्य नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, राज्यपाल नाही, लोकशाही टिकेल कशी? कशी टिकेल? बरोबर आहे. आणि जनतेला तुम्ही म्हणजे कशा पद्धतीनं नाही जनतेला तुम्ही एक प्रकारचं गुमराह करू लागलेले आहेत. अगदी बरोबर. म्हणजे भ्रमित करू लागलेले आहेत, संभ्रम निर्माण करू लागलेले आहेत. घटना कायद्याचा अभ्यासक देखील अचंबित झालेले आहेत या घटनेमुळे. अगदी बरोबर आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे की आजच्या घडामोडीवरती खूप सरांनी छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सर व्हीप भंग संदर्भात जो आहे की कोणाचा व्हीप अवैध होता आणि कोणाचा वैध होता आहे का नाही, म्हणजे कोणाचं व्हेरीफाय झालं कोणाचं नाही व्हेरीफाय झालं या संदर्भात आपण काय सांगणार. त्याचबरोबर जे आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा झालेला आहे याच्या संदर्भात आपण चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कशी होती त्याबद्दलही आपण सांगितलं. परंतु मला एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर सांगायचा आहे की पक्षांतर्गत जी बंदी आहे, पक्षांतर्गत बंदी कायदा काय सांगतो आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत कायद्याचा हेतू काय आहे आणि ते कशासाठी आहे या संदर्भातही आमच्या महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला थोडंसं सविस्तर जर सांगितलं तर. तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. पक्षांतर बंदी कायदा मी अगोदर सांगितलं की राजीव गांधीच्या काळामध्ये झाला, बावणी घटनादुरुस्ती आहे. अगदी बरोबर. पक्षांतर कसं करायचं त्याच्याबद्दल मी सांगितलं. 2/3 आता तुम्हाला पक्ष फुटावं लागेल किंवा ते पक्षात विलिनीकरण व्हावं लागेल किंवा राजीनामा द्यावा लागेल, सदस्यत्व सोडावं लागेल पक्षांचं. आता मुद्दा असा आहे की स्वतंत्र उमेदवार असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे. स्वतंत्र उमेदवारांनी जर पक्षप्रवेश केला तर त्याला तो पण त्या अपात्रतेमध्ये येऊ शकतो पक्षांतर बंदी कायद्यामध्ये. पण नामनिर्देशित तुम्हाला माहिती आहे हा कायदा आहे पक्षांतर बंदीचा. नामनिर्देशित सदस्य असेल तर त्यांनी जर 6 महिन्याच्या आत जर पक्षप्रवेश केला असेल तर त्याला निर्णय लागू होत नाही. पण 6 महिन्यानंतर केला असेल तर त्याला लागू होत. लूप फॉल आहे. म्हणजे 6 महिन्याच्या आत जर अंतर्गत त्यांनी बदली केली झालं काय होतं याच्यामध्ये या कायद्यामध्ये जी 91 घटनादुरुस्ती झाली 2003 ला, तर याच्यामुळे इथले सगळेच विरोधी लोक फुटायचे आणि तिकडे जायचे आणि ते आम्हाला मंत्रीपद. म्हणून त्या 2003 मध्ये 91 घटनादुरुस्तीने असं काय अमेंडमेंट झालं की केंद्र स्तरावर आता लोकसभेच्या 15% मंत्रिमंडळाचे सदस्य असू नये. 75 कलमात नमूद आहे 15% फक्त म्हणजे लोकसभेच्या एकूण संख्येच्या 15% मंत्रिमंडळात स्थान असेल. म्हणजे 69-70 मंत्री होतील. राज्यामध्ये 164 कलमान आहेत की राज्यामध्ये देखील मंत्रिमंडळ तयार करताना काय करायचं तुम्हाला 15% पेक्षा अधिक असू नये. म्हणजे सगळे चालेल मंत्रिमंडळात घुसले तर ते काय व्हायचं त्याचं पक्षात कोण राहणार आहे मग. आणि पण छोटं राज्य असेल तर मुख्यमंत्र्यासहित गोवा वगैरे तर मुख्यमंत्र्यासहित 12 सदस्य किमान असावे अशी देखील त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून हे राजकीय पक्षांतराचं दुष्कृत्य थांबवण्यासाठी आणि अनैतिक हे जो पक्षांतर बंदी आहे त्याला आळा घालण्यासाठी स्थैर्य निर्माण व्हावं लोकशाहीला आणि विधिमंडळातला खरा पक्ष कोणत आहे याच्याबद्दलची देखील ओळख व्हावी, त्याची पुनर्मांडणी व्हावी, राजकीय भ्रष्टाचार होऊ नये आणि अविकासाचा जो खर्च होतो विकासाच्या कामावर नाही या माध्यमातून जे साठे लोटे आपण आता आरोप जे करतात खोक्यांचा आरोप करतात किंवा याच्या पाठीमागं जे अर्थकारण होतो किंवा विकास कामावर जो पैसा खर्च होतो तो करता आला पाहिजे नाही आणि राजकीय आणि घटनात्मक तत्वाचं पालन झालं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं याच्यामध्ये हा पक्षांतर विधेयकांचा हे होता. आता एका ठिकाणी असं म्हटलं होतं की सोनी सोराबजी जे तुम्हाला माहिती सॉलिसिटर जनरल होते ते म्हणाले हा पक्षांतर काय एखादी गोष्ट ही म्हणजे रोगापेक्षा इलाजच मोठा होऊ नये. तर 10वी पक्षांतर विधेयक कशासाठी टाकलं तर आजची जी घटना घडती तर खरं तर ही म्हणजे उपायापेक्षा म्हणजे रोगापेक्षा उपायच महाजड झालेला आहे. आणि शिवराज पाटील आणि रेनं देखील सांगितलं होतं की बाबा ही जी निर्णय अशा प्रकारचा हा शिवराज पाटील म्हणजे आपले लोकसभा अध्यक्ष होते आणि त्याच्याबद्दल रवी रे हे देखील लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी देखील असा निर्णय सांगितला होता की बाबा ते लोकसभा अध्यक्ष विद्वान असेल, खूप ज्ञानी असेल, कायद्याचं नॉलेज असेल असं नाहीये.
म्हणून त्यांच्याकडे हा निर्णय ठेवू नका. उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयानेच हा निर्णय दिला पाहिजे अशा प्रकारचं भाष्य त्यांनी त्यावेळेला केलं होतं. आणि ते खरंच ठरलेलं ती भीती. म्हणजे आजच्या निर्णयातून आपल्याला असं वाटतं जरी ते कायद्याच्या नॉलेज असलं पण पूर्वपूर्व दूषित पद्धतीनं किंवा पक्षाच्या पद्धतीनं किंवा केंद्राच्या पद्धतीनं किंवा सत्ताधारी पक्षाच्या पद्धतीनं हा राहुल साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला ध्यानात ठेवा की ज्या वेळेला लोकसभा तुम्ही फॉर्म भरता की अध्यक्षाला परवानगी निवडीला देता, राज्यपालांनी दिली कशी? हा एक मोठा प्रश्न. म्हणजे अपात्रतेचा निर्णय जोपर्यंत उपाध्यक्ष घेत नाही तोपर्यंत राहुल जे नार्वेकर अध्यक्ष पदासाठी उभे राहतात कसे? आणि त्यावेळेला जे उभे राहिलेले शिवसेनेकडून उमेदवार त्याचा व्हीप जारी केलेला आहे पक्षाने. अच्छा. की आता तुम्ही आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे म्हणजे विधानसभा अध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे, पण ते दिलं नाही. म्हणून पक्षाचं उल्लंघन ठरत नाही का? तुम्ही व्हीपचं उल्लंघन ठरत नाही का? जो पक्ष संघटना पक्षाचा संघटन आहे, पक्षाचा व्हीप आहे, त्याचं उल्लंघन ठरतं आणि म्हणून ते बेकायदेशीर होतं. तर अशा प्रकारचे जे निर्णय आपल्याकडे अलीकडे येऊ लागलेले आहेत आणि म्हणून या पक्षांतर घेतलेल्या लोकांनी एवढ्या दिवस मंत्री पक्षांतर केलेल्या लोकांना मंत्री होता कामा नये, सार्वजनिक पदावर राहता कामा नये, राजकीय लाभ घेता कामा नये, पण ते सर्रास त्या पक्षामध्ये जाऊन मंत्रीपद येऊ लागले, लाभ घेता येऊ लागले. म्हणजे पक्ष मी म्हटलं ना ते रोगापेक्षा म्हणजे इलाजापेक्षा ते रोगापेक्षा ते इलाजच अवघड झालेला आहे आता या विषयांचा. खरं तर सांगायचं म्हटलं तर जनतेने एक प्रतिनिधी निवडून दिलेले असतात आणि जेव्हा हे प्रतिनिधी जेव्हा पक्षांतर्गत इकडे तिकडे उड्या मारतात तेव्हा खरं तर तो जनतेलाही अधिकार असायला पाहिजे की नाही, आम्ही या पक्षाकडे बघून तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही या पक्षात राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असेल तर तुम्हाला परत निवडणूक लढवावी लागेल, असं खरं तर जनतेलाही अधिकार दिलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर असं गरज आहे सर. मुद्दा असा आहे की तुम्ही जर लोक निवडून देतील की नाही हे शिवसेनेचं आहे, हे बीजेपीचं आहे, हे राष्ट्रवादीचं आहे, हे काँग्रेसचं आहे, अशा पद्धतीने लोक विश्वास ठेवून प्रतिनिधी निवडून देत असतात. आणि लोक काय करतात की नाही आपल्याला सत्ता नाही मिळाली म्हणून आपण सत्ता ज्या पक्षाची आहे त्या पक्षामध्ये ते प्रवेश करून टाकतात आणि जनतेचा या ठिकाणी म्हणजे घात झाल्यासारखा दिसून येतो आपल्याला. आणि ते जनतेला अधिकार असले पाहिजे असं काही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. मी अभ्यासातून बोलता, तुमची भूमिका रास्ता आहे. मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष लोकशाहीला सुकर बनवत असतात. लक्षात घ्या, राजकीय पक्ष विस्कळीत झाले लोकशाहीची कल्पना कशी करायची? लक्षात घ्या ना, राजकीय पक्ष जर विस्कळीत होत असेल आणि राजकीय पक्ष डिस्ट्रॉय होत असेल तर सरकार स्थिर कसं राहील? कसं स्थिर राहील? जनतेचे प्रश्न कसे सुटेल? जबाबदार सरकार कसं मिळेल? मिळणार नाही. मुख्यमंत्रीच तुमचे हळूहळू बदलू लागले 5-5 वर्षाच्या. गोव्याचं उदाहरण घ्या, अस्थिर राजकारण. छोट्या राज्यामध्ये जे ईशान्येकडील आपण राज्य बघतो छोटे, त्याच्यामध्ये अस्थिर राजकारण. अनेक राज्यामध्ये बघितलं आपण अस्थिरतेचं राजकारण हे विकासाला पोषक ठरू शकत नाही, जनतेच्या हिताला मारक ठरत असतं. आणि त्याच्यामुळे जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, प्रगतशील महाराष्ट्र आहेत, अशा घडामोडीने फार मोठी पिछाड होऊ शकते. आता तुम्ही बघितलं असेल अनेक उद्योग गुजरातला जाऊ लागलेले आहेत. अगदी बरोबर. महाराष्ट्राचा विकास होला कारण यांच्या भांडणामध्येच वेळ जाऊ लागलेला आहे. आणि जनतेला तुम्ही जनतेकडून निवडून गेलेत ना, कोणत्या पक्षाकडून निवडून गेले, विचारधारेकडून निवडून गेले आणि लगेच जनतेकडे. आता मुद्दा असा आहे सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय देतो आम्हाला आशा आहे या संदर्भामध्ये निर्णय वेगळा देण्याची, पण नाही झाली तर शेवटी जनतेच्या न्यायालयात तर तुम्हाला जावं लागेल का नाही? अगदी बरोबर. आणि जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर लोक तुम्हाला जाब विचारतील की तुम्ही खरंच कोणत्या पक्षाकडे राहणार आहात, आम्ही का म्हणून तुमच्याकडे आता विश्वास ठेवायचा? ही जनता विचारेल तुम्हाला. जनता अगदी विचारेल, पण हे लोक जनतेला तरी कधी भेटतात हो? 5 वर्षात एकदा निवडणुकीसाठी भेटतात, त्याच्यानंतर मंत्री संत्री झाल्यानंतर भेटायला सुद्धा वेळ नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की खरं पाहिलं तर यांनी जनतेचे प्रश्न असतील, महागाईचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाकडे या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आपल्या सत्तेसाठी, आपल्या हव्यासापोटी, आपल्या स्वार्थासाठी जे आहे ती पक्षप्रवेश करून जे आहे की सत्तेमध्ये कसं राहता येईल. तुम्ही सर खूप चांगलं बोलले हा विषय. रिस्पॉन्सिबिलिटी प्रतिनिधी पाहिजे. यस. जर काम करत असेल तर स्वित्झर्लंडमध्ये काय रिकॉल सिस्टीम. रिकॉल म्हणजे काय? प्रतिनिधी 1 वर्ष काम केलं नाही तर मतदान होतं आणि त्याला परत बोलत. देश छोटा असल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झालेला आहे. इंग्लंड आणि प्रगत देशामध्ये लोक जनतेचं सेवक म्हणून काम करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात. अर्थसंकल्प असेल, जनतेचे प्रश्न असेल, त्याच्यावरती वाहून घेतात, पूर्ण समर्पणाची भावना असते, म्हणून देश प्रगत झालेले आहेत. इथं काय म्हणतात, स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या मुलाला तिकीट मिळेल का, मला मंत्री होता येईल का, माझ्या नातलागल होता येईल का, गुत्ते आपल्यामध्ये देता येईल का, शिक्षण संस्थेचं पाहता येईल का, कारखान्याचं पाहता येईल का, अनेक अंगाने हित संबंध या लोकांचे लपलेले आहेत.
आणि जनतेचा सेवा, जनतेचा विकास हा दुय्यम स्थान झालेला आहे. आणि म्हणून विचार करा, आपल्याबरोबर जे स्वतंत्र झालेले देश आहेत, एशियन टायगर्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे सिंगापूर असेल, मलेशिया असेल, थायलंड असेल, हे देश अमेरिकेच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. 1995 ला मलेशिया राष्ट्रानं एकच उदाहरण मोहम्मद तीरचं मी देतो तुम्हाला. 95 ला ठरवलं आम्हाला अमेरिकेबरोबर जायचं 20 वर्षामध्ये. ही 95 2005च उजाडावं लागलं, 10 वर्ष ती पूर्ण गेली. एकाच बाजूने नाही, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, टेक्नॉलॉजी, निर्देशांक, हॅपी इंडेक्स सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे अब्दुल कलामने जो स्वप्न बघितलं होतं की 2020 मध्ये आमचा भारत महासत्ताक बनेल, पण ही काही चिन्ह दिसत नाही. अशा पद्धतीने जर पक्षामध्ये नाही, आम्ही खूप आशावादी आहोत. अब्दुल कलामने सांगितलं 2020 पर्यंत महासत्ता बनेल. यस, अब्दुल कलाम सारखे आपण म्हणजे जे लिडर्स आहेत ते आपले ऊर्जास्थान पाहिजे, प्रेरणास्थान पाहिजे, आदर्श पाहिजे. कारण काय, आपण त्यांचे एवढं मोठं होऊ शकत नाही. खूप मोठं काम आहे त्यांचं, भारतरत्न आहे देशाचे. आणि आपल्या देशामध्ये संरक्षण सिद्धतेमध्ये, संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे त्यांचं. अग्नी, पृथ्वी, त्रिशूळ आणि जे हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूट्रोजन बॉम्बच्या चाचण्या झाल्या, त्याच्यामध्ये मोठं काम आहे. आणि त्यांचा जो संदेश आहे तो राष्ट्राला पुढे जाऊ शकतो. त्यांचा विचारांचा अनेक असे लोक आहेत, त्यांच्या विचारानं हा देश पुढे जाऊ शकतो. जरी आपल्याला ही सुंदर राजकीय भांडणं, लोकशाहीचा अवकाळा, लोकशाहीचा ऱ्हास असं दिसत असला तरी आम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक, भारतीय जनता हे मानस फार शहाणपणाचा आहे आणि खरी लोकशाही कळते. कारण अनेक दिवसाच्या गुलामगिरीतून आपण या लोकशाही संस्था निर्माण केलेल्या आहे. पारतंत्र्याचं मूल्य कळालेलं आहे. म्हणून लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि जे काही स्ट्रक्चर दिलेले आहेत आम्हाला, जे म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर आम्हाला, तर ते फार महत्वाचं आहे. आणि ते टिकवणं हे सर्व भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि ते मला निश्चित वाटतं या रूपानं हे टिकेल, अशा प्रकारचा आशीर्वाद आपण व्यक्त करूया. नक्कीच. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सरांनी आपल्याला आजच्या निकाला संदर्भामध्ये सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही आम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला आजच्या घडामोडीवरती जो काही सखोल मार्गदर्शन केलेलं आहे, नक्कीच सर्व जनतेला या त्यांच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं मिळालीच असतील. आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून त्यांच्या दृष्टीने हा कसा निर्णय होता, कसं झालं पाहिजे, का झाला पाहिजे, या सर्व प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपलं समाधान होईल का नाही याच्या संदर्भात आमचं काही मत नाही, परंतु नक्कीच या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळाली असतील असा एक आशावाद बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत शुभरात्री. खूप खूप धन्यवाद सर.